हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऍक्सेस स्पेसिफायर आणि गार्बेज कलेक्शन मेकॅनिझम. तर बघा, विंटर 24 ला क्वेश्चन विचारला होता, एक्सप्लेन गार्बेज कलेक्शन मेकॅनिझम इन जावा विथ सुटेबल एक्झाम्पल इन लिस्ट अँड एक्सप्लेन 4 ऍक्सेस स्पेसिफायर. विंटर 24 ला विचारला होता. सिलेबस मध्ये दोन टॉपिक आहेत म्हणून मी ते कव्हर करत आहेत. आणि इन लिस्ट एनी 2 ऍक्सेस स्पेसिफायर विथ सिंटॅक्स समर 24 ला विचारला होता 2 मार्क्ससाठी. हा क्वेश्चन 4 मार्कासाठी आणि हा क्वेश्चन 4 मार्कासाठी विचारलेला आहे. तर आपण बघून घेऊया की आपल्याला ऍक्सेस स्पेसिफायर कसे लर्न करायचे आहेत आणि गार्बेज कलेक्शन कसं लिहायचं. ओके, तर बघा फ्रेंड्स, तर ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजेच की काय. क्वेश्चन असा येतो, एक्सप्लेन द 4 ऍक्सेस स्पेसिफायर इन जावा. मग तुम्हाला सांगता आला पाहिजे की ऍक्सेस स्पेसिफायर किती आणि कोणते आहेत. तर देर आर 4 टाइप ऑफ द जावा ऍक्सेस स्पेसिफायर मॉडिफायर्स किंवा स्पेसिफायर्स. पहिला आहे प्रायव्हेट, म्हणजेच की काय की तो फक्त इनसाइड द क्लास, एका क्लासच्या आतमध्येच ऍक्सेसेबल असतो. डिफॉल्ट, म्हणजे आपण व्हेरिएबलला कोणताच ऍक्सेस स्पेसिफायर देत नाही. प्रोटेक्टेड आणि पब्लिक, हे असे टोटल 4 ऍक्सेस स्पेसिफायर आहेत. ते एक्सप्लेन कसे करायचे ते आपण पुढे बघूया. पण त्याच्या अगोदर तुम्हाला फ्रेंड्स काय करायचं आहे, एक लाईक करायचं आहे. ओके, व्हिडिओसाठी एक लाईक करायचं आहे, एक छोटासा कमेंट करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सचा देखील शेअर करायचं आणि व्हॉट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण तिथे मी तुम्हाला सर्व अपडेट देत जाईल की तुम्हाला नोट्समध्ये काय काय लिहायचं आहे ते. ओके, नोट्स मी तिथे तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही आहे, कारण की जे मी इथे शिकवतोय तेच तुम्हाला नोट्स म्हणून लिहायचं आहे. एक्झॅक्टली करेक्ट नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहे. तर पहिल्या बघूया प्रायव्हेट आणि डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर्स. चारही पण एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, तर आता बघा, प्रायव्हेट म्हणजेच की काय, प्रायव्हेट ऍक्सेस मॉडिफायर किंवा स्पेसिफायर. तर प्रायव्हेट ऍक्सेस मॉडिफायर इज ऍक्सेसिबल ओनली विद इन द क्लास. मी आत्ताच बोललो, तो फक्त क्लासमध्येच काय असतो, ऍक्सेसेबल सॉरी फ्रेंड्स, ऍक्सेसेबल असतो. म्हणजेच बघा काय केलं, इथे क्लास घेतलाय डेमो नावाचा, क्लासला ओपन केलाय, इथे क्लोज केलाय. प्रायव्हेट इंटिजर एक्स मध्ये इज इक्वल टू व्हॅल्यू टाकलेली आहे 10 आणि इथे दिलाय, याला क्लोज केलाय, बरोबर आहे. आणि इथे मी हा जी क्लास आहे माझी ती इथं क्लोज केली. प्रायव्हेट इथे फ्रेंड्स का यूज केला, कारण हा ऍक्सेस स्पेसिफायर फक्त प्रायव्हेटली इथेच ऍक्सेस होऊ शकतो. आता बघा, डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजेच की काय, इफ यू डोंट स्पेसिफाय एनी ऍक्सेस कंट्रोल स्पेसिफायर इट इज डिफॉल्ट. इट इज ऍक्सेसिबल विदिन द सेम पॅकेज ओनली. म्हणजेच की काय फ्रेंड्स, जर तुम्ही कोणतंच ऍक्सेस स्पेसिफायर जर तुम्ही डिक्लेअर केलं नाही किंवा स्पेसिफाय केलं नाही, तर तो काय करतो, डिफॉल्ट करतो. इट इज ऍक्सेसिबल विदिन द सेम पॅकेज ओनली. जर तुमचा पॅकेजेस सेम असेल ना, पॅकेजेस काय आहेत ना, हा पॅकेज वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, आपण नंतर बघणार आहोत पुढे, म्हणजे जसं सेकंड युनिट थर्ड युनिट येईल तेव्हा पॅकेज पण बघू आपण. तर तुम्हाला हे सांगेन मी पॅकेज वगैरे काय असतो. तर बघा, एक्झाम्पल मध्ये काय करायचं आहे, क्लास घेतली डेमोची, इथेच कोणतंच प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड काहीच यूज नाही केलाय, म्हणजे हा जर तुमचा डिफॉल्ट ऍक्सेस स्पेसिफायर. ओके, आय होप तुम्हाला हे 2 समजले असतील. आता काय करायचं फ्रेंड्स, आपण याच्या पुढचे 2 बघून घेऊया. तर बघा, कोणता आहे आता, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. प्रोटेक्टेड जनरली कुठं यूज होतो माहिती आहे, इनहेरिटन्स मध्ये यूज होतो. जेव्हा आपण जर आपल्याला कोणती क्लास एक्सटेंड करायची असेल किंवा आपल्याला समजा कोणत्या कोणत्या डेटा मेंबरला ऍक्सेस करायचा असेल, तर तुम्ही इनहेरिटन्सच्या इथे प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर यूज करू शकता. म्हणजेच की काय, द प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर. अजून एक फ्रेंड्स, की जर तुम्हाला 4 मार्काला क्वेश्चन विचारला ना, तर मी जितकं दिलाय तेच तुम्हाला लिहायचं आहे. ओके, the protected access specifier is accessible within the package and outside the package but through the inheritance only. म्हणजे पॅकेज मध्ये आणि पॅकेजच्या आउटसाइडला ऍक्सेस करू शकतो, पण कधी
फक्त इनहेरिटन्सला. म्हणजे बघा एक्झाम्पल बघा, क्लास घेतला डेमो, प्रोटेक्टेड टाकला, इंटिजर झेड इज इक्वल टू 30. ओके, सिंपल एक्झाम्पल द्या तुम्ही. हा, तर बघा चौथा कोणता आहे, पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर. द पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर इज ऍक्सेसिबल एनिवेअर. कुठे पण तुम्ही ऍक्सेस करू शकता. इट हॅज द वाइडेस्ट स्कोप्स अमंग ऑल द अदर मॉडिफायर्स. कुठे पण ऍक्सेस करणारा म्हणजेच पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर. पब्लिक टाका, इन टाका, 40 इतकंच लिहायचंय, इतकंच लर्न करायचंय. हेच तुमचे नोट्स आहेत. व्हॉट्सअप ग्रुपला फक्त तुम्हाला अपडेट भेटेल किंवा तुम्हाला जे इमेजेस भेटतील डायग्राम्सचे वगैरे सर्व, पण जे तुम्हाला नोट्स आहेत ते तुम्हाला हेच नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. ओके, तर आता पुढे बघा फ्रेंड्स, गार्बेज कलेक्शन. गार्बेज कलेक्शन म्हणजे काय फ्रेंड, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. जेव्हा तुम्ही खूप सारे ऑब्जेक्ट क्रिएट करता ना, आणि ते ऑब्जेक्ट काय होतं फ्रेंड्स, की ते ऑब्जेक्ट तुमच्या मेमरीमध्ये अलोकेट होऊन राहतात, पण ते आपल्याला डिलीट तर केलेच पाहिजे फ्रेंड्स. म्हणून काय करायला लागतो आपल्याला, की ते डिलीट करण्याचं काम कोण करतो, हा गार्बेज कलेक्शन करतो. बघून घ्या काय गार्बेज कलेक्शन म्हणतोय. गार्बेज कलेक्शन मेकॅनिझम इन द जावा. Garbage collection in the Java is automatic memory management process. मेमरीमध्ये स्टोअर होतो तुमचा ऑब्जेक्ट, तो मेमरीला मॅनेजमेंट करतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इन जावा ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट प्रोसेस. ओके, आता बघा, इन जावा मेमरी इज अलोकेटेड टू द ऑब्जेक्ट. मेमरी कुणाला अलोकेट करते, तर ऑब्जेक्टला. म्हणजे ऑब्जेक्ट्स आहेत ना ते मेमरीमध्ये स्टोअर होतात युझिंग द न्यू कीवर्ड. आपण बघितलं की जसं आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो युझिंग न्यू कीवर्ड, केल्यानंतर तो ऑब्जेक्ट आहे ना फ्रेंड्स, तो मेमरीमध्ये जातो. ओके, वेन द ऑब्जेक्ट आर नो लॉंगर रिफर ऑर यूज बाय द प्रोग्रामर, दे बिकम इलिजिबल फॉर द गार्बेज कलेक्शन. इलिजिबल फॉर गार्बेज कलेक्शन म्हणजेच की काय, जेव्हा खूप सारे ऑब्जेक्ट होतात ना फ्रेंड्स, आणि त्याचा यूज पण काही नसतो, आणि ना कोणतं लॉंग टर्म रेफरन्स ते यूज केले जातात, मग ते इलिजिबल असतात, लिगल असतात. ते कशामध्ये, गार्बेज कलेक्शन मध्ये जाण्यासाठी, कारण की आपल्याला स्टोरेज स्पेस मॅनेज करायचं असतो. बरोबर आहे. मग बघा, द गार्बेज कलेक्टर्स रन्स इन द बॅकग्राऊंड अँड फ्रीज द अनयूज मेमरी. ओके, गार्बेज कलेक्टर काय करतो, रन होतो बॅकग्राऊंड मध्ये आणि मेमरीला काय करतो, फ्री करतो. सो द प्रोग्रामर डज नॉट नीड टू डिअलोकेटेड मेमरी मॅन्युअली. मग ह्याच्यामुळे प्रोग्रामरला मॅन्युअली डिअलोकेटेड करायची गरज लागत नाही. दिस हेल्प इन द बेटर मेमरी युटिलायझेशन अँड अवॉइड मेमरी लिकेज. ओके, म्हणजे बेटर मेमरी युटिलायझेशन आणि मेमरीला अवॉइड करण्यासाठी, लिकेज अवॉइड करण्यासाठी गार्बेज कलेक्शन यूज केला जातो. जावा प्रोव्हाइड द फायनलाइज मेथड which is called by the garbage collector before destroying an object. फायनलाइज मेथड यूज केली जाते कधी, ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय करायच्या अगोदर. काय बोलताय सर, काय समजतच नाही. प्रोग्राम बघा, समजून जाईल. बघा, तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करतो, मग तुम्हाला समजून जाईल. बघा, हा प्रोग्राम एक्सप्लेन करण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे फ्रेंड्स, एक लाईक, छोटंसं कमेंट, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आणि फ्रेंड्सला शेअर करा. आता बघा, क्लास घेतलाय मी डेमो, ना कोणता व्हेरिएबल घेतलाय ना कोणतं काही घेतलं. तुम्ही पाच सिंपल एक्झाम्पल द्या. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट, हा आपले कॉमन लाईन असते. असं आपण सी मध्ये इंट मेन नावाची घेतो, त्याचप्रमाणे इथं आपल्याला पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथे घ्यावा लागतो. ओके, इथं ओपन केला डेमोचा D1 न्यू डेमो, म्हणजेच की काय क्रिएट केला इथं मी डेमोचा या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला D1. ओके, आणि D1 ला काय ठेवला मी, नल ठेवला. म्हणजे काय झालं फ्रेंड्स, ऑब्जेक्ट बिकम अनयूज. म्हणजेच की काय, हे जे लाईन आहेत, दोन्ही कमेंट्स आहेत, की तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून तुम्ही हे राईट डाऊन करू नका. जर तुम्हाला पण समजायचं असेल तर तुम्ही राईट डाऊन करू शकता, पण इथे ऑब्जेक्ट काय झालाय फ्रेंड्स, अनयूज झालाय, त्याचा काहीच यूज नाही आहे. मग अशा टायमाला काय करायचं, system.gc आणि इथं
क्लोज करायचं याला. आणि हा तुमचा इथं फ्रेंड झालेला आहे, रिक्वेस्ट केलेली आहे गार्बेज कलेक्शनसाठी की माझा हा D1 काहीच कामाचा नाही आहे, ह्याला तुम्ही काय करा, गार्बेज करून टाका, क्लिअर करून टाका, जेणेकरून माझी मेमरी फ्री होईल. ओके, इतकंच तुम्हाला 4 मार्कासाठी लिहायचं होतं. हे थेरी आणि तो एक्झाम्पल गार्बेज कलेक्शनला. समजा हा क्वेश्चन विचारला तर कोणता फ्रेंड्स, वेट, हा बघा, हा क्वेश्चन विचारला ना, एक्सप्लेन गार्बेज मेकॅनिझम इन द जावा विथ द सुटेबल एक्झाम्पल. ओके, जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा. लाईक गेल्या व्हिडिओला खूप कमी आलेत, त्याचा परिणाम आहे की मी तुम्हाला खूप लेट व्हिडिओ प्रोव्हाइड करत आहे. ओके, नाहीतर मी तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओ प्रोव्हाइड करत होतो, पण तुम्ही लाईक केला नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला लेट व्हिडिओ प्रोव्हाइड केले. ओके, मिळूया पुढच्या लेक्चरमध्ये. लाईक करा, पुढची व्हिडिओ भेटेल. बाय बाय.